हॅलो फ्रेंड्स, डाएट अँड फिटनेस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे डायटिशियन आकांक्षा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कॅल्शियमने भरपूर असे पदार्थ कोणते आहेत। तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। पण पुढे जाण्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर लवकर सबस्क्राइब करा। सर्वात पहिलं आहे दूध आणि दुधाचे पदार्थ। तर जसं तुम्हाला माहित सुद्धा असेल की दूध आपण पितो कॅल्शियमसाठी, कारण दुधामध्ये कॅल्शियमची खूप चांगली मात्रा असते। 100 मिली दुधामध्ये एक अप्रॉक्सिमेटली 150 मिलीग्रॅम 150 mg एवढ्या चांगल्या मात्रेमध्ये कॅल्शियम आपल्याला मिळून जातं। त्यामुळे दूध नक्कीच तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायचं आहे। एक तरी कुठला दुधाचा पदार्थ आपल्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच असावा। दुधाचे बाकीचे पदार्थ पनीर आहे, दही आहे किंवा चीज सुद्धा कधी कधी तुम्ही नक्कीच घेऊ शकता। ह्यांमध्ये कॅल्शियम बरोबरच प्रोटीनची पण मात्रा खूप चांगली असते पनीर आहे किंवा दही दुधामध्ये। त्यामुळे हे पदार्थ तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी, खास करून हाडांच्या आरोग्यासाठी नक्कीच तुमच्या आहारामध्ये घेतले पाहिजेत। दुसरा पदार्थ आहे नाचणी। तर नाचणी जी असते ती सुद्धा कॅल्शियमने खूप जास्त भरपूर असते। 100 ग्रॅम नाचणीमध्ये 344 मिलीग्रॅम पर्यंत कॅल्शियम, म्हणजे खूपच चांगल्या मात्रेमध्ये कॅल्शियम आपल्या शरीराला मिळून जातं। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की नाचणी तसंही बाकी सुद्धा पोषक तत्वांनी भरपूर असते, खूप जास्त हेल्दी असते आपल्यासाठी। त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारामध्ये कधी कधी नाचणीचा समावेश तुम्ही नक्कीच करू शकता। नाचणीची भाकरी आहे किंवा नाचणीचं सत्व आहे, लाडू आहे, कोणत्याही प्रकारामध्ये तुम्ही हे तुमच्या आहारात घेतलं पाहिजे, जेणेकरून खूपच चांगल्या मात्रेमध्ये ह्यातलं कॅल्शियम जे आहे ते आपल्या शरीराला मिळेल। त्यानंतर तिसरा पदार्थ आहे बदाम। तर बदाम सुद्धा खूपच चांगला असा स्रोत आहे कॅल्शियमचा। 100 ग्रॅम बदामामध्ये 250 मिलीग्रॅम पर्यंत कॅल्शियम आपल्याला मिळतं आणि त्याचबरोबर विटामिन ई सुद्धा चांगल्या मात्रेमध्ये आहे, प्रोटीन सुद्धा आहे। त्यामुळे आपल्या पूर्ण स्वास्थ्यासाठी बदाम खूपच छान असा पर्याय होऊन जातो। बदामाबरोबरच सुका नारळ जो आपला असतो, सुकं खोबरं आपण ज्याला म्हणतो, ते सुद्धा कॅल्शियमने भरपूर असतं। त्यामुळे सुका नारळ आहे, बदाम आहे, ह्यातून तुम्ही एकतर ड्रायफ्रूट किंवा नारळाचे लाडू आपण जसं म्हणतो, कोकोनट लड्डू, ते बनवू शकता किंवा तुमच्या आहारामध्ये वरच्यावर ह्या पदार्थांचा तुम्ही समावेश केला तरी त्याने सुद्धा तुमचं कॅल्शियम जे आहे शरीरामध्ये ते चांगलं मिळायला ते मदत करेल। त्यानंतर पुढचा पदार्थ आहे हिरव्या भाज्या। तर खूप जणांना हे माहिती नसतं की बऱ्याचशा ज्या हिरव्या भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, त्यामध्ये कॅल्शियमची मात्रा खूपच छान असते। आणि खास करून जे लोक वीगन आहेत, म्हणजे ते कोणत्याही प्रकारचं प्राण्यांपासून मिळणारा पदार्थ घेत नाहीत, अशा लोकांसाठी हा खूपच चांगला पर्याय होऊन जातो। वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, हिरव्या भाज्या तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच घ्यायच्यात। कॅल्शियम बरोबरच बाकीचे विटामिन्स असतात, मिनरल्स असतात आणि फायबर जे असतं त्याने सुद्धा या भरपूर असतात। त्यामुळे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि आपल्या पूर्ण स्वास्थ्यासाठी खूपच छान असतात। त्यानंतर पाचवा पदार्थ आहे मासे। तर वेगवेगळ्या प्रकारचे समुद्री मासे, खास करून खेकडा किंवा क्रॅब जो असतो किंवा हेरिंग आहे, कटला आहे, रोहू आहे, असे मासे तुम्ही नक्कीच तुमच्या आहारामध्ये घ्यायचेत। कॅल्शियम बरोबरच झिंक आहे किंवा ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे, प्रोटीन आहे, अशा खूप साऱ्या पोषक तत्वांनी भरपूर असतात। रोजच्या आहारामध्ये तुम्ही नक्कीच ह्या सर्व माशांचा समावेश करू शकता। आणि त्याचबरोबर आपल्या हाडांबरोबरच आपले इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा हे खूप जास्त मदत करतात। तर हे सर्व पदार्थ आहेत मित्रांनो, जे तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता कॅल्शियमची कमी पूर्ण करण्यासाठी। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा। आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। गुड बाय, टेक केअर।